गडचिरोली चामोर्शी महामार्गावर कुरुड गावाजवळ भीषण अपघात. ट्रॅव्हल्स आणि स्कॉर्पिओची समोरासमोर जोरदार धडक. तिघांचा जागीच मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवले. काहींची प्रकृती चिंताजनक. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली चामोर्शी महामार्गावर कुरुड गावाजवळ भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि चामोर्शीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या स्कॉर्पिओमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी प्रचंड होती की स्कॉर्पिओमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल 9 प्रवासी गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी भीषण दृश्य पाहायला मिळाले. जखमींच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवण्यासाठी धडपड केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य वेगाने सुरू केले. सध्या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतिवेग आणि निष्काळजी वाहन चालकत्व हे संभाव्य कारण मानले जात आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. या घटनेचं नेमकं कारण जाणून घेऊया आपले जिल्हा प्रतिनिधी आनंद हगावकर यांच्याकडून. नमस्कार, आपल्यासोबत जुळलेले आहेत जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली आनंद दहेगावकर. खरं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठी दुर्दैवी घटना घडली आणि मोठा अपघात झाला आहे. तिथे खरं तर नेमकं काय झालं आहे, डिटेल्स काय सांगाल आनंद सर? हां सर, मी सध्या गडचिरोली चामोर्शी महामार्गावरील कुरुड गावाजवळ आहे, जिथे काही वेळापूर्वी अतिशय भीषण अपघात घडला. गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणारी ट्रॅव्हल्स आणि चामोर्शीहून गडचिरोलीकडे येणारी स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. इतकी भीषण होती की धडक स्कॉर्पिओमधील तिघांचा मृत्यू झाला आणि अपघातात एकूण 9 जण गंभीर झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता हलवण्यात आले आहेत. आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली असून बचाव कार्य त्यांच्याकडनं सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार वेग आणि निष्काळजीपणा हे कारण असू शकते. तो अपघात झाला, खरं तो वेळ किती होता आणि पुढची काही अपडेट आपल्याला पुढे मिळेल का? म्हणजे आतापर्यंत जे 3 लोकांचा बळी तिथे गेलाय आणि परत जाताना सुद्धा काही लोकांनी आपला जीव सोडलेला आहे असं देखील पुढे आलेलं आहे. परत काही अपडेट आपल्यापर्यंत आली आहे? नाही सर, अजूनपर्यंत कुठलीही अपडेट आलेली नाही अद्यापपर्यंत. आता सध्या पोलिसांमार्फत बचाव कार्य सध्या सुरू आहे. आता समोर पुढील अपडेट या तपासाअंती मिळू शकेल सर. ओके, माहितीसाठी धन्यवाद. ही होती आतापर्यंतची मोठी अपडेट. अधिक माहितीसाठी पाहत रहा लोकराज्य टीव्ही न्यूज.